नमस्कार मित्रांनो, द व्हॅल्युएबल विचार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ हा ह्यासाठी बनवला आहे की आत्ताच 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या. तर परीक्षेनंतर प्रत्येकाला एक गोष्ट असते की आता काय करायचं. कारण त्या मुलांना लहानपणापासूनच सांगितलं जातं की 10वी झाली की बघूया, 12वी झाली की बघूया. आधी 10वीचे पर्सेंटेज आण, आधी 12वीचे पर्सेंटेज आण, त्यानंतर आपण बघू पुढचं काय करायचं, कसं करायचं. तर सर्व क्षेत्रांबद्दल 10वी-12वी नंतर सर्वांनी सर्वप्रथम तर एक गोष्टीचा अभ्यास नक्की केला पाहिजे की कोणतं क्षेत्र ग्रोइंग आहे, कोणतं क्षेत्र चांगलं चाललंय आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण हात घातला पाहिजे. कारण बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे की ते दुसऱ्यांकडे बघतात की ह्या व्यक्तीला ह्या क्षेत्रामध्ये तेवढं यश नाही. पण खरंच ते यश तुम्हाला आता मिळू शकतं का? नाही. सरळ सांगतो नाही. का? कारण जर एआयचं क्षेत्र नसेल ना ते, तर आता ग्रोथ मिळणं खूप कठीण आहे. सर्व क्षेत्रांमध्ये आता एआय आलाय. बरेच जण काय करतात की तेच ओल्ड पॅटर्न घेतात. आत्ता जर तुम्ही म्हणत असाल की सेल्स आणि मार्केटिंगचा मी जॉब, तर सेल्स आणि मार्केटिंगपेक्षा तुम्ही जर आता डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया ह्या जॉबसाठी जर मेहनत केली, तर आय थिंक सो नक्कीच तुमचा ग्रोथ जास्त होईल. तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे की आत्ताच्या काळामध्ये प्रॅक्टिकली स्पीकिंग खऱ्या गोष्टी काय आहेत. लहानपणापासून आपण बरेच जण बोलत आलो की काय व्हायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, ॲस्ट्रोनॉट, अशा बऱ्याच गोष्टी बोलतो. पण जेव्हा जेव्हा आपण जसं 10वी क्रॉस करतो, 12वी क्रॉस करतो, 15वी क्रॉस करतो, त्यानंतर आपल्यासमोर रिॲलिटी येते. आजकालची दुनिया खरं सांगायला गेलं तर ही खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे की डिग्री झाल्यानंतर बरेच जण MBA करतात आणि त्या MBA सोबत कोणता तरी 20,000चा जॉब करतात. आजकाल हे टायटलच झाले की फ्रेशर आहे त्याला 20,000 द्या. त्याच्या आतमध्ये कितीही पोटेन्शियल असू दे, त्याच्या आतमध्ये कितीही पॉवर असू दे, त्याला 20,000च देणार. अंटिल अँड अनलेस यू डोंट हॅव एनी स्किल. ही काळाची खरं रूपांतर आहे, काळाचं खरं रूप आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की मी जर फ्रेशर आहे, माझ्या आतमध्ये कितीही पोटेन्शियल असू दे, 20,000 भेटणार. मग कमवा ना, स्किल्स शिका, कमवा पैसे. पण आपल्याला स्किल्स नाही शिकायचे. आज बरेच जण जे कॉमर्समधून निघतात त्यांची रिॲलिटी सांगते की कॉमर्समधून ते निघाले. बघा तुमचं कॉलेज, बरेच जण म्हणतात की कॉलेजवर डिपेंड असतं हे सर्व गोष्टी. पण कॉलेज वगैरे हे सगळं एक छोटासा मायनर पॉईंट असतो. MBAवर डिपेंड असतं. MBA खरं सांगायला गेलं तर MBA जर तुम्ही 3 वर्ष करताय, तिथे लाखो रुपये घालतायत आणि इकडचं जर तुम्ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि ते कॅल्क्युलेशन केलं ना, ऑलमोस्ट ते कॅल्क्युलेशन मॅच होतं. आणि एक्सपिरियन्समुळे तुमचा पैसा तर ग्रोथ होतोय. त्या पैशांसोबत तुमचा माइंडसेट ग्रो होतो आणि तुम्हाला एक रिस्पेक्ट भेटायला लागते. जेव्हा मी कमी वयापासून एखादी गोष्ट सुरुवात करतो आणि एक त्या लेवलला जातो जिथे 25 वयाचा मुलगा एका 45 वयाच्या माणसा एवढं काम करतोय, मग ती रिस्पेक्ट तुमची किती असणार आणि तिथे तुम्हाला पैसा किती असणार. विचार करा, त्या 25 वाल्या एजमध्ये मुलाला डोकं आहे, त्याच्या आतमध्ये ताकद आहे, त्याला तेवढा पैसा मिळतो, तेवढी रिस्पेक्ट मिळतो, अजून त्याला काय पाहिजे असतं त्या वयामध्ये इन अ जॉब. तर ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फक्त एक बनवलं आहे बबल की MBA करा किंवा ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. आणि खरं सांगायला गेलं तर एक्सपिरियन्स मॅटर करतो इंडस्ट्रीमध्ये. ॲज मी माझा जॉब मी माझा जॉब शोधण्याचा एक एक्सपिरियन्स सांगतो की मी जेव्हा जॉब शोधत होतो, आय एम स्टिक टू द पॉईंट की मला असा जॉब पाहिजे, ह्या गोष्टी ह्या गोष्टी पाहिजे, तरच मी जॉब बघेन. अँड आय एम गेटिंग अ गुड पे बिकॉज ऑफ माय गुड स्किल्स. कारण मी खूप कमी वयापासून स्किल्स शिकायला सुरू केलं. जेव्हा मी खरं सांगायला गेलो तर मी 7वीमध्ये ग्राफिक डिझायनिंगचं सुरुवात केली, फोनमधून सुरुवात केली. 12वीला असताना मी एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पूर्ण ग्राफिक डिझायनिंग, VFX, ॲनिमेशन सगळं शिकलो 3D. पण आफ्टर दॅट मी यूट्यूबवरून बघून बऱ्याच गोष्टी, त्यापेक्षा जास्त गोष्टी मी यूट्यूबवरून शिकलो. आणि आज मी कोणाला एक सेम ॲडवाईस देईन की यूट्यूबवरून शिका. यूट्यूबवरून शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. आणि यूट्यूब हा एक एवढा भारी प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही विदाऊट एनी पैसे वाया घालवता शिकू शकता. त्यामुळे 10वी-12वीच्या मुलांना एकच सांगेन की तुम्ही स्किल्स शिकण्यावर फोकस करा. बघा 10वी झाली तुमची, तुम्ही कोणतंही फील्ड घेतलं, कॉमर्स, सायन्स, हे तुमच्या कधीच ना
मी म्हणेन की तुमचे जे ग्रेड्स आहेत, तुमचे जे मार्क्स आहेत, त्या मार्क्सवर डिपेंड करून घेऊ नका. कारण तुम्हाला कशामध्ये आवड आहे, तुम्हाला कशामध्ये फ्युचर दिसतंय त्या गोष्टीमध्ये घ्या. तर तुम्ही एखाद्या चुकीच्या फील्डमध्ये गेला आणि त्याच्यानंतर जो चेंज करायला झालं, तर प्रत्येक जॉबमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की या फील्डमधून या फील्डमध्ये काय आलं? कारण साहजिक आहे. पण तेव्हा तुम्हाला डोकं नव्हतं का की तुम्ही त्या फील्डमध्ये गेलात? असं नाहीये. कारण आजकाल आपण तेवढं ॲनालिसिस करत नाही. आजकाल आपण दुसऱ्याचं बघतो की हा व्यक्ती एवढा यशस्वी झालाय, मग मीही होईल. तसं नसतं. तुम्ही स्वतःच्या आतमधला टॅलेंट शोधा. तुम्ही कुठल्या रोलमध्ये परफेक्ट आहात ते शोधा आणि त्यासोबतच जे तुम्ही निवडलंय ते करा. त्यासोबत प्रत्येक दिवसाचा 1 तास मात्र तुमच्या त्या नॉलेजसाठी यूज करा. त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी यूज करा. ज्या स्किल्स तुम्हाला आयुष्यभर मदत करू शकतात. जसं बिझनेस शिकण्यावर फोकस करा, इन्व्हेस्टमेंट शिकण्यावर फोकस करा, स्टॉक मार्केट शिकण्यावर फोकस करा. सब स्किल्स हे असतात, सब सपोर्टिंग स्किल्स म्हणजे तुमचं बोलण्याचं कौशल्य, तुमचं टीम बॉन्डिंग, टीम वर्किंग, तुमची प्रोफेशनॅलिटी, या गोष्टीवर नक्की मेहनत करा. या गोष्टीवर मेहनत जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्ही जेव्हा जॉबवरती जाल, तिथे CV द्याल आणि तुमची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असेल आणि CVमध्ये जेवढ्या जास्त गोष्टी, तेवढं समोरच्याला तुमचा CV इन करण्यामध्ये आणि शॉर्टलिस्ट करण्यामध्ये खूप मदत होते. आज माझा जर CV एखाद्याने बघितला ॲज अ मोशन ग्राफिक आर्टिस्ट, मी खरं सांगतो की ॲज अ मोशन ग्राफिक आर्टिस्ट माझा जर CV एखाद्या जॉबमध्ये घेतला, तर त्यांना विथ अ मोशन ग्राफिक आर्टिस्ट एक पूर्णपणे व्हिडिओग्राफर भेटतोय, एक स्टॉक मार्केट ॲनालिस्ट भेटतो. ॲनालिस्ट सोडून द्या, त्या फील्डमध्ये यूज नाही होणार, पण एक सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर भेटतोय. त्यानंतर बऱ्याच गोष्टी ऑन कॅमेरा बोलणारे व्यक्ती भेटतोय, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज देणारा व्यक्ती भेटतोय, पूर्ण स्क्रिप्टिंग करणारा भेटतोय, पूर्ण कॉन्सेप्ट लिहिणारा भेटतोय. तर समोरचा तुम्हाला आरामात शॉर्टलिस्ट करणार. हीच गोष्ट असते की समोरच्याला पाहिजे असतं की एका व्यक्ती जास्तीत जास्त गोष्टींवर लक्ष देऊ शकतो. आज जेव्हा मी व्हिडिओ एडिट करतो, तिथे कोणत्याही कॉन्टेंटमध्ये एरर असला मला तिथे लगेच समजून येतं. आज मार्केटिंग कशी करायची, ॲज मी एक बिझनेस माइंडेड आहे, मला माहिती आहे की समोरच्याचं माइंड कसं रीड करायचं, समोरच्याला काय दाखवलं पाहिजे आणि समोरच्याला काय दिलं पाहिजे, ज्याने तो आपल्या ब्रँडकडे अट्रॅक्ट होईल. आणि हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं की सायकोलॉजी आणि ह्या गोष्टी, तेव्हा बरेच गोष्टी आरामात सॉर्ट होतात आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतात. त्यामुळे ह्या गोष्टींवर फोकस, खरं सांगायला गेलं तर खूप यशस्वी व्हाल, कारण स्किल्सशिवाय जगात काहीच नाही आहे. थँक्यू. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, ह्या जर व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच नॉलेज भेटलं असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.